गुढीपाडवा सर्वांना सण असला का सकाळपासूनच आपल्या गृहिणीला खूप असे हुरहुर उत्साह आणि खूप असं म्हणजे काम करायला आवडत असतं किंवा छान वाटत असतं. तेवढंच आवडीने आपण कामं करत असतो. कामं, पूजा सगळं काही आवरत असतो जराही कंटाळा न करता आणि त्यात स्वतःलाही सावरत असतो. म्हणजे स्वतःची आवराआवर साडी वगैरे घालून तयारी मस्त असं छान असं नटून पूजा नैवेद्य हे सगळं रांगोळी हे ते सगळं आपल्या गृहिणीला सणसुद्धा आले का बघावं लागतं आणि ते सर्व आपण छान प्रकारे असं मॅनेज करतो. कोणताही कंटाळा न करता किंवा कोणताही आळस न करता किंवा कोणताही म्हणजे हे न करता की नाही मी हे करणार नाही ते करणार नाही. प्रत्येक गोष्ट आपण आवडीने करतो आणि तेवढ्याच आवडीने आपल्याला म्हणजे तेवढीच आवड ही आपल्याला अजून निर्माण होते. तर छोटासा अनुभव असा सांगितलेला आहे आणि इथं बघू शकताय गुढी वगैरे उभारून झालेली आहे. देवपूजा रांगोळी सर्व झालेलं आहे. मस्त अशी बासुंदी केली होती साधी सिंपल ड्रायफ्रूट वगैरे टाकून कोणताही फ्लेवर न घालता थोडंसं कस्टर्ड पावडर घातलं होतं आणि मस्त असा बेत केला होता. डाळ भात बटाट्याची भाजी बासुंदी पुरी मस्त असं केलं होतं आणि नैवेद्य वगैरे ठेवला. खूप छान असा आजचा दिवस हे झाला म्हणजे गुढीपाडवा बोलतो ना आपण तर नवीन वर्षाची सुरुवात खूप छान अशी पूजेनी रांगोळीनी खूप छान असं स्वयंपाक मस्त असा आणि पूजेचा नैवेद्याचा स्वयंपाक म्हणलं की आपल्याला तेवढाच उत्साह असतो, तेवढाच आनंदाने करत असतो. हे करू का ते करू, काय करू काय नाही असं आपल्याला होत असतं आणि त्यातूनच मी थोडा व्हिडिओही शूट केलेला आहे की थोडं जेवढं जमन तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला आजचा हा गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ आवडला असेल आणि हा ब्लॉग तुम्हाला आजच मी अपलोड करणार आहे म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी. म्हणून मी सकाळपासूनच शूट केलं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. खूप गडबड होत होती कारण व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळं गडबडही खूप होत होती. तर इथं आता सगळं माझा स्वयंपाक झालेला आहे. फक्त आता इथं पीठ मळायचं आहे पुरीचं आणि पुऱ्या करायच्या आहेत आणि आधी छोटे मोठे जे कामं असतात घरातले सकाळचे ते कामं तर म्हणजे सर्व सकाळी झाले होते. पण तरी पण कपडे सुकत घालणं परत स्वयंपाक केला. स्वयंपाकाचं पूर्ण म्हणजे भांडे वगैरे परत सगळं किचन रूम सगळा चिकट वगैरे सर्व झालं होता. परत झाडांना पाणी घालायचं होतं आणि असे छोटे मोठे कामं हे करायचे होते. आवराआवर हे ते नाश्ता वगैरे झाला होता. जे ते आपापल्या कामाला लागले होते आणि मीही माझे कामाला सुरुवात होऊन अर्धे कामही झाले होते. आता छोटे मोठेच म्हणजेच पुऱ्या वगैरे करायच्या नैवेद्य वगैरे ठेवायचं तेच मेन काम होतं. नंतर मग आपले कामं पूर्णपणे पूर्ण दिवस गेला माझा ताईंनो. म्हणजे 4:30-5 वाजले मला सर्व आवरायला. तिथून पुढं मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला आणि म्हणजे चला आता व्हिडिओ एडिटिंग करून लगेच अपलोड करून टाकूया. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आजच्या आजच मी अपलोड करत आहे. तर खूप असा पसारा पडला होता बाहेरच्या रूममध्ये. कडुलिंबाची पानं आंब्याची पानं हे फुलं हे ते सर्व इकडं तिकडं झालं होतं कारण तिथे सगळं म्हणजे ठेवलं ना बाहेर लावलं ना दाराला गुढी वगैरेला तर खूप असं सगळं इकडं तिकडं पडत होतं. तर मी इकडं थोडं करत आवरत होते तिकडं थोडं आवरत होते. सगळीकडं थोडं माझे कामं चालू होते. हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्व माझ्या गोड ताईंना व मैत्रिणींना मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हे नूतन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचं व आरोग्यदायक जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि गुढी कोण कोण उभारतं कोणी उभारली किंवा कोणी कोणाच्या गावी उभारतं किंवा कोणी छोटी उभारतं किंवा कोणी मोठी उभारतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी छोटीच उभारते गुढी. छोटी जी रेडीमेड गुढी असते ती तुम्हाला मी दाखवलेलं आहे सुरुवातीला. तर सकाळीच उठून आवरून सकाळपासून आज कामाची दगदग आहे. आता एकीकडे स्वयंपाक एकीकडे देवपूजा एकीकडे बाहेरचं रांगोळी दाराचं तोरण हे ते नंतर गुढी वगैरे उभारली त्यांनी. छोटीच मी रेडीमेड लावते. रेडीमेड ती छोटी तीच लावते
कारण की पहिल्यापासून गावी लावायचे, त्यांचे आजोबा वगैरे आजी वगैरे होते ते गावीच लावायचे. तर आतापर्यंत म्हणजे मोठी गुढी ती गावीच लावलेली आहे. आम्ही इथं अजूनपर्यंत मोठी गुढी लावलेली नाही आहे. 1 वर्ष लावली होती, आमच्या मामांनी सांगितलं होतं त्यावेळेस. पण नंतर तिथून पुढं मग असं असं कोणतरी म्हणलं की बाबा लावतात ना गुढी, म्हणजे त्यांचे आजोबा ते मोठी गुढी लावतात, तुम्ही कशाला लावता, असं म्हणजे कोणतरी बोललं होतं असं. मग आणि ते पण आमचे मामाच म्हणलेलं की लावा काय नाही होत, पण आम्ही नाही लावली परत. मग म्हणजे जोपर्यंत बाबा तिथे लावतात तोपर्यंत आम्ही मोठी गुढी नाही लावणार. आम्ही इथं सण म्हणून आपला आणि गुढीपाडवा हा साजरा केला म्हणजे करतोच आम्ही, पण एक म्हणजे परंपरा म्हणून असं हे केलं पाहिजे, गुढी वगैरे उभारली पाहिजे, मुलांनाही ते समजलं पाहिजे, त्यासाठी आम्ही इथंही करतो. आणि ते केलंच पाहिजे सर्वांनी. असं नाही की मोठ्या घरी करतात किंवा आपल्या मेन घरी करतात किंवा गावी करतात म्हणून आपण मुंबईला राहतो आपण मुंबईला केलं नाही पाहिजे, ते केलंही पाहिजे. प्रत्येक सणाची जी संस्कृती असते, म्हणजे सण जो साजरा करतात, कसा साजरा करतात, कशा प्रकारे थोडक्यात आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपण सांगितल्याशिवाय, आपण त्या गोष्टी केल्याशिवाय आपल्या मुलांना कधीच त्या गोष्टी समजणार नाही. आणि त्यांच्याकडनं ते सर्व करून घ्यायचं असतं. माहिती मुलं आजकाल करत नाही, पण थोडक्यात तरी पूजा वगैरे करून घ्यायची असते. पूजा करून घेणं, परत पाया वगैरे पडणं, आशीर्वाद घेणं मोठ्यांचा, देवांचा. तर हे सर्व मी करून घेत असते. मुलं कोणतेच मुलं म्हणत नाही की आम्ही करून किंवा आम्ही करू. मुलांकडनं आपण करून घ्यायचं असतं. हे एक आईचं काम असतं की मुलांकडे करून घेणं. मुलं मग किती हट्टी असू किंवा किती म्हणजे देव वगैरे पूजा वगैरे करणारे नसू दे किंवा त्यांना आवड नसू दे, थोडक्यात आपण करून घ्यायचं असतं. हळूहळू त्यांना आपल्या गोष्टी समजतात आणि त्यांनाही आवड येते, मला असं वाटतं. तर गुढी वगैरे लावलेले आहे, पूजा वगैरे झाली, प्रसाद गुळ आणि खोबऱ्याचा आमच्याकडे प्रसाद ठेवतात. आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे झालं तो नैवेद्य ठेवतात. 4 वाजता, 4च्या नंतर ऊन उतरल्याच्या नंतर गुढी उतरवतात. नारळ फोडून, गुढीला नारळ फोडून प्रसाद दाखवून गुढी उतरवतात. मग ते छोटे असू किंवा मोठे असू. आणि 12च्या आत लावत असतात, म्हणजेच मला असं वाटतं 12 नाही 11च्या आतच लावत असतात. आणि नैवेद्य वगैरे जे आपण गुळ आणि खोबऱ्याचं, सुकं खोबऱ्याची वाटी आणि गुळ आणि लिंबाचा पाला मी दाखवला. लिंबाचा पाला आणि गुळ हा आमच्याकडे गुढी लावल्यावरती, गुढीची पूजा वगैरे केल्यावरती आमच्या इकडं गुळ आणि लिंबाचा पालाचा प्रसाद खातात. म्हणजे 1 किंवा 2 असे एकच असं कोण खात नाही, कडू लागतं म्हणून. मोठे माणसं खाऊ शकतात, मुलं नाही खात. तर 1 लिंबाचा पाला आणि थोडासा गुळाचा खडा हे असं खायचं असतं आजच्या दिवशी. आणि आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि अजून एवढं मला काय माहिती नाही, एवढं काय ज्ञान द्यायला मला पण आहे नाही माझ्याकडे, म्हणजे मला एवढं काय माहिती नाही अजून काय काय. ते थोडक्यात मी सांगितलेलं आहे. एकीकडे स्वयंपाक चालू आहे म्हणून छोटासा पहिला व्हिडिओ काढते, कारण की अजून बसून व्हिडिओ केलाच नाही मी. तर स्वयंपाक वगैरे पण झाला. स्वयंपाकाचा मेनू सांगते: डाळ, भात, बटाट्याची भाजी, बासुंदी आणि पुरी. असा साधा सिंपल असा बेत आहे. स्वयंपाक सर्व झालं आहे, फक्त आता ना पुऱ्या करायच्या बाकी आहेत. आणि मग नैवेद्य ठेवून मग बाकीचे कामं मुलांनी कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. दोघांनी मशनीला ते केलेलं आहे, एकाने एकदा एकाने दुसऱ्यांदा. तर बाकीचे सर्व कामं हे माझे आहेत. चला तर मी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला आणि साडी कशी वाटते नक्की सांगा. आणि उद्या आहे स्वामी प्रकट दिवस आहे, खूप महत्त्वाचा. स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे ताईंनो. उद्याच्या दिवसाची खूप अशी उत्सुकता आहे. उद्या म्हणजे स्वामीची कोणती सेवा करू, कोणती नको करू, काय करू काय नाही असं झालं आहे. बघू आता उद्याच्या दिवशी काय होते, कसं होतं. मठातही जायचं आहे, असं वाटतं काय करून काय नाही. एवढी उत्सुकता आहे ना उद्याच्या दिवसाची, माहीत नाही का. तर मी जरा भाजी बघून येते, मग आपण बोलूयाच. तर ताईनं उद्या आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिवस आहे आणि खरंच उद्याच्या दिवसाची मला खूप उत्सुकता आहे. माहीत नाही काय एवढं म्हणजे आनंदाचा दिवस वाटत आहे की दिवसापासून. आणि कारण आहे ना गेल्या वर्षी पण मला अडचण असल्यामुळं सेवा करायला भेटली नाही, आणि त्याच्या गेल्या वर्षी तोच प्रॉब्लेम झाला होता. 2 वर्ष मला आहे ना स्वामींची खरंच मनापासून सांगते सेवा करायला मला ना म्हणजे स्वामी प्रकट दिवशी जमलीच नाही. आणि मला असं वाटतं ना त्याच्या गेल्या वर्षी जमली होती काहीतरी. मी व्हिडिओ पण टाकलेला आहे स्वामीसाठी. काय होतं ते लक्षात नाही मला, पण मला तेवढं लक्षात आहे की मला खरंच टाईम जमली नव्हती मला सेवा वगैरे करायला. आणि उद्या कोणती सेवा करणार आहे ते पण मला नक्की सांगा. मला जमन तेवढी मी स्वामींची सेवा करणार आहे. थोडक्यात तिथं सांगते. स्वामी समर्थ उद्या प्रकट दिवस आहे, तर
108 माळीचं आपलं जपमाळ असतं ते श्री स्वामी समर्थांचा जपमाळ करणार आहे. श्री सारामृतमधला जो तारक मंत्र आहे तो तारक मंत्र मी सेवा परत चालू केलेली आहे रोजची. तर ती सेवा परत म्हणजे रोजची चालू केलेली आहे, पण आज बघा सणसुद्धा असल्यामुळं ना सगळं कामाची गडबड, आज माझी सकाळची सेवा काहीच झालेली नाही. आता डायरेक्ट सेवा मी संध्याकाळी करणार आहे. तारक मंत्राचं सुद्धा मी तीर्थ बनवते आणि सर्वांना घरात प्यायला देते. मी सुद्धा पिते, पण ते सुद्धा अजून झालं ना तर संध्याकाळी मी करून सर्वांना मग प्यायला देईन. तुम्हाला दाखवून मी तीर्थ बनवलेलं. एवढं काय शक्य होणार नाही, तरी पण थोडं थोडं मी दाखवून तुम्हाला. आणि उद्याची सेवा सांगितली 108 माळी जप करणार आहे स्वामी समर्थांचा. आणि दुसरी जी सेवा आहे ती वेगळी, पण स्वामींची श्री स्वामी चरित्र सारामृतमधले तारक मंत्र आहे, त्याच्यामध्ये अजून एक आहे थोडीशी सेवा ती करणार आहे. आणि विसरून गेले बघा, अजून 2-3 सेवा आहेत माझ्या आता लक्षात नाही आहे. स्वामींची मी करणार आहे ते तुम्हाला सांगेन मी कोणती सेवा केली. स्वामींच्या मठात जाणार आहे, अजून काय करणार आहे, अजून उत्सुकता खूप आहे. पण बघू, म्हणजे एवढं मी खुश झाले, पण तेवढं मी खुश दाखवलं तर मग तेवढंच हे होऊन जाईल. त्यापेक्षा शांतपणे आपण जेवढं घेऊ तेवढं आपल्याला शांतपणे प्रत्येक गोष्ट करायला भेटते, मला असं वाटतं. आणि तुम्ही काय काय गुढीपाडव्याला आज बनवलं स्वयंपाक ते मला सांगा. मुलं पुरणपोळ्या वगैरे खात नाही, आता होळीला केल्या होत्या, मुलं खातच नाही. त्यापेक्षा त्यांना जे आवडतं ते सुद्धा बनवणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मग पुरी आणि खीर बनवणं, परत म्हणलं बासुंदी बनवते. साधी सिंपल अशी बासुंदी केलेली आहे. आणि खूप थकले टाईम आज सकाळपासून ना. कालसुद्धा आम्ही बाहेर गेलो होतो दोघं पण, तर काल बाहेर जाऊन आलो. सकाळीच लवकर आवरलं, सगळं कामं वगैरे पूजा वगैरे सर्व केली. आणि ना सकाळी बाहेर गेलो होतो, म्हणजे 12:30 वाजता आम्ही घरातून निघलो. 12:30 पावणे 1ला 4-4:30ला आलो. तिथून पुढं मग आल्यावरती जेवले वगैरे 5:30ला मी जेवले. काम वगैरे सर्व आवरून गेले स्वयंपाक वगैरे. 5:30ला मी जेवले. तिथून पुढं आता आराम तर मला थोडा तरी आराम लागतोच. 15-20 मिनटं आराम केला. जेवते वगैरे त्यांनीच केली, चाय वगैरे केला, भांडे वगैरे घासले. नंतर जायचं होतं नाक्यावर. आजचं सगळं सामान आणायचं होतं, भाजी वगैरे ते कालचं, तर सगळं काल घेऊन आले. तिथून उशीर झाला. मग मेहंदी काढायची होती, ती सुद्धा राहिली. कोण पण आणलं बघा, दाखवते कोण आणलेला आहे तो सुद्धा. मेहंदी वगैरे पण काढली नाही. मला जाऊ दे, आता कंटाळा आल्यानंतर करता नाही दिवस, पण कामच आपल्याला सर्व करायची मजा होती. मग कंटाळाच येतो. आपल्यासाठी कोणती गोष्ट करायची म्हणजे खरंच कंटाळा येतो, आणि कंटाळा करून चालत नाही. आता बघा, आपल्यासाठीच गोष्ट नाही केली तर राहून गेली. असं काढता येईल, संध्याकाळी काढता येईल, दुपारी काढता येईल, उद्या काढता येईल, असं काही नाही की राहून गेली तर काढायची नाही काढायची. आणलाय कोणतं खाणार. चला तर मग स्वयंपाक करून घेते आणि नैवेद्य वगैरे तुम्हाला नंतर दाखवते. आणि व्हिडिओ जास्त मोठा न करता छोटासा व्हिडिओ आज केलेला आहे. थोड्या वेळ मी इथे एंड करते, पण तुम्ही इथे एंड करू नका. मी थोड्या वेळ तुम्हाला नैवेद्य वगैरे सर्व दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला, ताईंना, मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा ताईंनो. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत, ते पण आपल्या स्वामींसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.
ताईनं सर्व स्वयंपाक वगैरे झाला आहे. पुऱ्या बाकी होत्या, पुऱ्या पण करून घेतल्या, नैवेद्य वगैरे काढला, नैवेद्य वगैरे दाखवला गुढीला, देवांना पाय वगैरे पडले, दर्शन घेतलं आणि म्हणलं चला आता व्हिडिओला एंड करूया. तर आता व्हिडिओला एंड करते. भेटूया छानशा एका व्हिडिओसोबत. बाय.